नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे दोन मैत्रिणींची। एका मैत्रिणीने यूट्यूबवरती कमेंट टाकलेली की 5 इंच म्हणजे किती, आणि एका मैत्रिणीने व्हॉट्सअपला पाठवलेलं आहे। एका ताईंनी, राधिका नाव आहे त्यांचं, त्यांनी मला व्हॉट्सअपला पाठवले 5.25 इंच म्हणजे किती। तर आज आपण जो टेप आहे आपला टेप विषयी माहिती घेणार आहोत। हा जो टेप आहे, बऱ्याचशा महिलांना टेप विषयी माहिती नसते। 5 इंच, 1.25 इंच, 2.25 इंच, 5.25 इंच, 3.25 इंच, 4.5 इंच असं जे माप असतात ते लक्षात येत नाही, तर मी आज ते तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तर इथं आपला हा मेजरिंग टेप आहे, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा टेप येतो। तर त्याच्यावरती 5 इंच कसं मोजायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वात आधी आपण 5 इंच बघूयात, कारण हा जो टेप आहे अर्धा इंच यामध्ये जे स्टील लावलेलं आहे, ही पट्टी लावली, यामध्ये अर्धा इंच आतमध्ये गेलेला आहे, त्यामुळे 5 इंच तुम्हाला लक्षात येणार नाही। तर अगदी सोपी गोष्ट, हा जो 1 इंच आहे, हा 1 इंच इथं ठेवायचा या कॉर्नरला, आणि इथं 5 इंच बघायचं। 5 इंच म्हणजे ही जी लाईन आहे 1 इंचची, ही लाईन एक लाईन सोडून हे 5 इंच होतं। किती इंच होतं हे? 5 इंच। हे 1 इंच मी इथे काय दाखवत नाही तुम्हाला, कारण इथं कळणार नाही, पट्टी आहे इथं, त्यामुळे 5 इंच लक्षात येणार नाही। तर सोपी गोष्ट, जिथून तुम्हाला मोजायचं आहे तिथं 1 वरती ठेवायचं, जो कापड आहे तो, आणि तिथं एक लाईन सोडून दुसरी लाईन म्हणजे ही 5 इंचची लाईन असते। आलं लक्षात? हा 1 इंचची ही जी लाईन आहे, इथून आपल्याला ही एक लाईन सोडायची, म्हणजेच 5 इंच बघू शकता। आता अर्धा इंच, ही 1 इंचची लाईन आहे, इथं तर तुमचं लक्षात येऊन जाईल, हा बाण आहे, इथपर्यंत अर्धा इंच आहे, बघू शकता। हा जो इथून तर इतका हा बाण आहे, इथपर्यंत अर्धा इंच येतं। पण तुम्हाला जर तसं मोजायचं नसेल, जसं मी सांगितलं तसं मोजायचं असेल, तर 1 इंच जिथं तुमचा कॉर्नर येतो तिथं हा 1 इंच ठेवायचा, आणि तिथून आपल्याला 1.5 इंच इथे मोजायचं आहे, सॉरी अर्धा इंच इथे मोजायचं आहे। इथून तर इतकं किती झालं? हे अर्धा इंच। हा जो बाण आहे, हा बाण इथून हे अर्धा इंचचा बाण आहे, हे लक्षात ठेवायचं। इथून जे आहे ते अर्धा इंच आहे, इथून जे आहे ते 5 इंच। 5 इंचला फक्त एक लाईनमध्ये सोडायची आहे, हे 5 इंचची लाईन। इथून जर मोजलं, हा बाण आहे, टेप प्रत्येक टेपवरती अर्धा इंचला असा बाण येतो, तो बाण म्हणजेच अर्धा इंच। आता 1 इंच कसं पकडायचा? कॉर्नरला 1 इंच ठेवायचा, आणि हा इथून तर इतका हा 1 इंच आला, किंवा असं जरी ठेवलं तरी बघू शकता तुम्ही 1 इंच, ह्या कॉर्नरपासून तर येथपर्यंत 1 इंच। आता 1.25 इंच कसं मोजणार तुम्ही? 1.25 इंच म्हणजे हा 1 इंच आणि हा 5 इंच, 1.25 इंच। किती इंच झालं? 1.25 इंच। इथून तर इतकं हे 1 इंच आहे, 1 इंचामध्ये एक लाईन गॅप करायची, सोडायची आहे, आणि दुसरी जी लाईन आहे ही 1.25 इंचाची, जसं आपण 5 इंच शिकलो तसंच। आता 1.5 इंच, 1.5 इंच म्हणजे हा बाण 1 इंच इथपर्यंत, इथून हे अर्धा इंच, किती इंच झालं? 1.5 इंच। ठीक आहे। आता 1.25 इंच तुम्हाला घ्यायचं। बऱ्याचशा महिलांना 1.25 इंच पण कळत नाही। 1 इंच इथून इतकं, हे 1.5 इंच, आणि ही जी लाईन आहे बाणच्या बाजूची एक लाईन गॅप करायची म्हणजे सोडायची आहे, आणि ही जी मोठी लाईन आहे ही 1.25 इंचाची आहे। किती इंचाची आहे? 1.25 इंचाची। आलं लक्षात? इथून 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच, 1.25 इंच, 2 इंच, अशा पद्धतीने लाईन आहे, बघू शकता। अशा पद्धतीने आपण टिक करून घेतलेला आहे। आता इथपर्यंत आलोय आपण 2 इंच, 2.25 इंच, ही जी मोठी लाईन आहे इथपर्यंत 2.25 इंच, हा बाण आहे 2.5 इंच, ही बाणपासून एक लाईन सोडायची की 2.25 इंच, इथून आपण ही लाईन सोडली की ही 3 इंचाची मोठी लाईन आहे, 3.25 इंच एक लाईन सोडली की, पुन्हा 3.5 इंच, 4.25 इंच, असेच पुढे आपले माप वाढत जातात। 4.25 इंच, नंतर 4 इंच, 4.25 इंचला एक लाईनमध्ये गॅप करायची की ते 4.25 इंच, इथं एक लाईन, हा जो बाण आहे हा 4.5 इंचाचा बाण आहे, म्हणजे तो अर्धा इंचाचा बाण असतो, कुठेही तुम्ही पकडलं तर तो अर्धा इंचवरती येत असतो। 5.25 इंच, 5 इंच, आणि ज्या ताईंनी आपल्याला, राधिका ताईंनी कमेंट टाकलेली ते 5.25 इंच कसं मोजायचं, तर 5 इंच इथपर्यंत अगदी बरोबर आहे। हे 5 इंच झालेलं आहे आपलं, इथून टेप ठेवला आहे, बघू शकता।
आणि हे आहे असं 5 इंच झालेलं आहे। हे 5 इंचमधले पाव इंचची मी तुम्हाला माहिती दाखवलेली सांगितलेली आहे। तर 5.25 इंच कसं मोजायचं इथून, तर इतकं 5.25 इंच, 5.25 इंच म्हणजे ही जी लाईन आहे ही 5 इंच, ही एक लाईनमध्ये गॅप करायची म्हणजे सोडायची की ही जी मोठी लाईन आहे ही 5.25 इंचाची लाईन आहे। तसंच हा बाण 5.5 इंचाचा, 5.25 इंचाची मोठी लाईन, 6 इंच इथपर्यंत, असे हे 10 इंच, 20 इंच, 25 इंच असेच मापं वाढत जातील। जसं तुम्हाला दाखवलं 1 इंच, आधी तर दाखवलं पाव इंच, अर्धा इंच, 1.25 इंच, हे जे मापं आहेत 1.25 इंच मी तुम्हाला दाखवते। आता इथं 1 इंचची टेप आहे, हा अर्धा इंच आहे बघा, हे जे आहे हे अर्धा इंच आहे। 1.25 इंचची ही जी मोठी लाईन आहे ही 1.25 इंचची आहे आणि ही 1 इंचाची आहे। 1.25 इंच म्हणजे हा जो बाण आहे ह्या बाणपासून एक लाईन सोडून 1.25 इंच होतो। अतिशय सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे। आणि मापं टाकताना पण मी अगदी पॉईंटने मापं तुम्हाला, जसं ब्लाऊज कटिंग करताना मी मापं दाखवते किंवा पेपर कटिंग करताना मी मापं सांगते। बऱ्याच जर 5.25 इंच असतं, 3.25 इंच, हे मापं मी मुद्दाम सांगत असते आणि दाखवत असते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर आज आपण टेपची माहिती बघितलेली आहे। मी अर्धा इंच, पाव इंचपासून दाखवलं आहे तुम्हाला, पाव इंचपासून तर 5.5 इंच, 5.25 इंच असं दाखवलेलं आहे, 5.25 इंच। तर पाव इंचाची मापं कसे पकडायचे आणि कसं टिक करायचं, कुठली लाईन येते पाव इंचावरती, ते मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी समजून दिलेलं आहे तुम्हाला। तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।